श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आषाढ महिना चालू झालेला आहे। तर आषाढ महिन्यात महिलांनी कुलदेवतेची कोणती सेवा आणि पूजा करावी, तर हे आपण या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम श्री गणेशाय नमः, कुलदेवताय नमः, नमस्कार। आज आपण आषाढ महिन्यात महिलांनी आपल्या कुलदेवतेची सेवा आणि पूजा उपासना कशी करायची आहे, तर आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर भारतीय संस्कृत कुलदेवता ही प्रत्येक कुटुंबाची रक्षणकर्ता मानली जाते। घरातील सुख, समृद्धी, आरोग्य, संतती, कल्याण आणि संकटांपासून संरक्षण यासाठी कुलदेवतेची भक्तिभावाने पूजा करण्याची परंपरा आहे। तर आषाढ महिना हा भक्ती साधना आणि अंतर्मुख होण्याचा काळ मानला जातो। त्यामुळे आपण या महिन्यात महिलांनी श्रद्धेने कुलदेवतेची सेवा केल्यास आध्यात्मिक समाधान लाभते। सकाळची तयारी काय करायची, तर पहाटे आपल्याला लवकर उठायचे आहे। स्नान करून स्वच्छ, शक्यतो हलक्या रंगाचे कपडे वस्त्र धारण करायचे आहे। तर हलका रंग म्हणजेच फिक्कट पांढरा किंवा तुम्हाला पिवळा वस्त्र परिधान करायचं आहे। पिवळा वस्त्र आणि पांढरं वस्त्र हे अत्यंत पूजेसाठी शुभ मानलं जातं। आणि पूजा करण्याचे स्थान स्वच्छ करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे। तर पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य, तर आपल्याला इथं हळद कुंकू लागणार आहे, अक्षदा, फुलांची माळा, नैवेद्य, फळे, दूध, खीर आणि घरचे सात्विक पदार्थ। तर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, उदबत्ती, धूप, दीप, निरांजन आणि स्वच्छ पाणी। तर पूजेची पद्धत काय आहे, तर आपल्याला पूजा इथं कशा प्रकारे सुरू करायची आहे, तर सर्वात प्रथम श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा नमस्कार करून आवाहन करायचे आहे। आपल्याला कुलदेवतेला आवाहन करून आपल्याला तिथे उपस्थित करायचं आहे। हे कुलदेवता आपण त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे आमच्या कुलदेवता आमच्या कुटुंबांवर सदैव कृपा ठेव, सर्वांना आरोग्य आणि आनंद, सद्बुद्धी आणि संकटांपासून संरक्षण कर। त्यानंतर आपल्याला हळद कुंकू वाहायची आहे आणि फुले अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। नामस्मरण करताना कुलदेवतेचा मंत्र माहीत असल्यास किमान 108 वेळा आपल्याला कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र माहीत नसेल तर साधंच नामस्मरण सुद्धा केलेलं चालेल। नाही माहीत असेल तर श्री कुलदेवतेचं नाव घेऊन ओम कुलदेवताय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता। तर त्यानंतर कुलदेवता माता किंवा देव पण असू शकतो, त्याचं वाचन करायचं आहे। तर आषाढ महिन्यात दररोज 10 ते 15 मिनिटं आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर इथे सांगते मी, ते ऐका। तर श्रीमद भागवत गीता तुम्हाला 10 ते 15 मिनिटं इथे आषाढ महिन्यात तुम्हाला म्हणायची आहे। त्यानंतर रामरक्षा कवच इथं वाचायचं आहे। तर देवीचं स्तोत्र वाचायचं आहे। त्यानंतर दुर्गा सप्तश्लोकी किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे। तर आपल्या कुलदेवतेची आरती सुद्धा इथं म्हणायची आहे। तर आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा, तर नैवेद्य आपल्या घरात केलेले सात्विक पदार्थ अर्पण करावा। कांदा लसूण नसलेले नैवेद्य असल्यास अधिक उत्तम। नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। तर संध्याकाळची सेवा कोणती आहे, तर संध्याकाळी पुन्हा दिवा लावावा, आरती म्हणावी आणि काही मिनिटे शांतपणे नामस्मरण करायचे आहे। त्यानंतर महिलांनी कोणते नियम पाळायचे आहे, तर महिलांनी शक्यतो सात्विक आहार खायचा आहे। राग, मत्सर, कडू वाटे टाळायची आहे। म्हणजे राग नाही करायचा, कोणासोबत कडू नाही बोलायचं आणि कोणाच्या निंदासुद्धा इथे करायच्या नाही। तर घरामध्ये ज्येष्ठांचा आदर करायचा आहे। तर गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करायचे आहे। पक्षी व जनावराला अन्न पाणी द्यायचे आहे। शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेष पूजा करायची आहे। म्हणजे आषाढ महिन्याचा आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर आषाढ महिन्याला सर्वात महत्त्व दिलेलं आहे, कारण की आषाढ महिना हा
देवभक्ती, नामस्मरण, जप आणि साधना यांचं विशेष महत्त्व दिलेलं आहे. या काळात केलेली प्रार्थना मनाला शांती देते आणि आपल्या कुटुंबावर सकारात्मक वातावरण निर्माण करते. तर कुलदेवतेची पूजा ही केवळ विधी नसून श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञता भावना, नियमित पूजा, नामस्मरण, सात्विक जीवन आणि चांगले आचरण यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. भक्तिभावाने केलेली छोटी सेवा देखील कुलदेवतेला प्रिय असते. तर सर्वात आधी चला शेवटी आपण सर्वांना एकत्र प्रार्थना करून हे आपल्याला इथं नामस्मरण करायचं आहे. तर हे आमच्या कुलदेवता आमच्या घरांवर सदैव कृपा ठेव आणि सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि सद्बुद्धी आणि धर्ममार्गांवर चालण्याची प्रेरणा दे. सर्वांचं कल्याण कर. अशी कुलदेवता मातांना आपल्याला कुलदेवते मातेला आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे. तर अशा महिन्यात अशा प्रकारे आपण कुलदेवतेची सेवा करा आणि भरभरून आशीर्वाद प्राप्त करा. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.